भेटली तू पुन्हा. आता या नावावरून बरीच चर्चा झालेली आहे. म्हणजे आता भेटली का भेटलीस. पण गंमत म्हणजे या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक पुणेकर येतात आणि ते नायकाला शुद्ध भाषेचा आग्रह करतात. गंमत आहे ना. पण हा नावाचा वाद जाऊ दे, सिनेमा कसा आहे त्याचा विचार करूयात. दगडी चाळ या सिनेमानंतर चंद्रकांत कणसे या तरुण दिग्दर्शकाचा हा दुसराच सिनेमा आणि यावेळेस त्याने निवडली आहे लव्ह स्टोरी. त्याच्या दिग्दर्शनामध्ये एक ताजेपणा आहे, एक नवा विचार आहे जो सध्याच्या मराठी सिनेमांसाठी आवश्यकच आहे. हा ताजेपणा म्हणजे काय? यातला जो नायक आहे तोच सूत्रधार आहे. तो आपल्याला गोष्ट सांगतोय आणि यासाठी जी ट्रीटमेंट वापरली आहे तेच या सिनेमाचं वेगळेपण आहे. पण हे वेगळेपण, हा ताजेपणा याचं अप्रूप इंटरव्हलपर्यंतच. हा ताजेपणा, हे वेगळेपण शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात दिग्दर्शक सपशेल अपयशी ठरलाय. पुणे ते गोवा हा जो रेल्वे प्रवास आहे तो नायक आणि नायिका यांच्यातल्या मैत्रीचाही प्रवास आहे. बऱ्याचदा हा प्रवास जो आहे तो ताणलेला जरी असला तरी इंटरव्हलपर्यंत तो बऱ्यापैकी सुसह्य आहे. इंटरव्हल नंतर मात्र असे गचके बसायला लागतात की तो सिनेमा काही थांबता थांबत नाही, संपता संपत नाही, शब्द बंबाळ होऊन जातो. अरेंज मॅरेज, खरं प्रेम या अशा गोष्टींची फिलॉसॉफी झाडत बसतो. माझ्या अपेक्षांच्या लिस्टमध्ये मुलगी कुठेच बसत नाही यार, पण तरी शी इज द वन. जुळतात काही गोष्टी आपोआप, फक्त आपण वेळ द्यायला हवा. काहे होते असे आज माझ्या मनात, ते तुझ्या सोबती एकटाने पुन्हा. वैभव तत्ववादी हा खरंच खूप उमदा कलाकार आहे. त्याच्या अभिनयात सहजता आहे, तो कुठेही अवघडलेला वाटत नाही. खरं तर त्याचा ग्रेसफुल अभिनय जो आहे तोच बऱ्याचदा सिनेमाला सुद्धा सावरतो. बाकी पूजा सावंतने साकारलेली अश्विनी ही काहीशी लाऊड वाटते, पण शांत स्वभावाच्या नायकासमोर तिला तसं जाणीवपूर्वक केलं असावं. पण तिने हा रोल खूप छान साकारलाय, कारण यामध्ये वेगवेगळे कंगोरे आहेत. त्यात वेंधळी अश्विनी, क्रेझी अश्विनी, समंजस अश्विनी, हे सगळे जे कंगोरे, हे सगळे पैलू जे आहेत ते तिने छान साकारलेले आहेत. बाकी तांत्रिक बाबतीत सांगायचं तर हा बराचसा सिनेमा रेल्वेमध्ये म्हणजे ट्रेनमध्ये घडतो, त्यामुळे क्रोमा तंत्रज्ञान ह्यात महत्त्वाचं होतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने केलंय. एक महत्त्वाचं, ट्रेलर बघून जरी तुम्हाला असं वाटलं असेल ना तरी सुद्धा जब वी मेट आणि हा सिनेमा यात कोणतंही साम्य नाही. एकंदरीत तांत्रिक बाबतीत खूप चांगला, अभिनयात खूप उजवा, पण कथेच्या बाबतीत आणि लांबीच्या बाबतीत खूपच पसरलेला आणि त्यामुळेच फसलेला भेटली तू पुन्हा. चंद्रकांत कणसेच्या या भेटली तू पुन्हाला मी देतोय 1.5 पॉपकॉर्न. याशिवाय मराठीमध्ये सेंटिमेंटल हा सिनेमा सुद्धा रिलीज झाला आहे. तो सिनेमा कसा आहे, त्या सिनेमाचा रिव्ह्यू काय आहे ते सुद्धा तुम्ही आमच्या अद्भुत चॅनलवर बघू शकता. इतरही रिव्ह्यूज आहेत, हिंदी रिव्ह्यूज आहेत, हॉलिवूडचे सुद्धा काही रिव्ह्यूज आहेत, काही इंटरेस्टिंग इंटरव्ह्यूज आहेत. ते सगळे तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, त्याच्यावर कमेंट टाका आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना सांगा की आधी अद्भुत चॅनल सबस्क्राईब करा.